नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोचीच्या विराट गर्दीने राजकीय समीकरणे बदलली. शिवाजीनगरच्या सभेतून दीपाली कोराणे आनंद शेट्टींच्या विजयाचा एल्गार. निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेल्यानंतर कोरोची मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शिवाजीनगर येथील गणेश मंदिर परिसरात पार पडलेली महाविकास आघाडीची कॉर्नर सभा खऱ्या अर्थाने विराट ठरली. या सभेला झालेली जनसागराची गर्दी पाहून जिल्हा परिषद उमेदवार दीपाली कोराणे आणि पंचायत समिती उमेदवार आनंद शेट्टी यांचा विजय आता केवळ औपचारिकता उरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. साधारणपणे कॉर्नर सभा या मर्यादित स्वरूपाच्या असतात, मात्र शिवाजीनगरमधील सभेने एखाद्या मोठ्या सभेने रूप धारण केले होते. सभेला झालेली तरुणांची आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती हे महाविकास आघाडीसाठी सकारात्मक चिन्ह मानले जात आहे. मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ उमेदवाराप्रती असलेल्या विश्वासाचे प्रतीक नसून सत्ता परिवर्तनाची लाट असल्याचे बोलले जात आहे. या सभेच्या यशामागे काही महत्त्वाची कारणे अधोरेखित होत आहेत. स्थानिक प्रश्नावर पकड करण्यात आली आहे. दीपाली कोराणे यांनी महिलांचे प्रश्न आणि आरोग्य सुविधावर दिलेला भर मतदारांना भावताना दिसत आहे. त्यासह पंचायत समितीसाठी आनंद शेट्टी यांची असलेली जनसंपर्काची ताकद आणि प्रशासकीय कामाचा अनुभव महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरत आहे. शिवाजीनगर परिसरात मिळालेला हा प्रतिसाद पाहता विरोधकांच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये आता बदलाची वेळ आली आहे असा सूर उमटत होता. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सामान्य जनतेचा पाठिंबा पाहून राजकीय विश्लेषकांच्या मते यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक कोरोचीमध्ये एकतर्फी होण्याची दाट शक्यता आहे. लोकांचा हा उत्साह केवळ सभेपुरता मर्यादित नसून तो मतपेटीतूनही दिसेल. कोरोचीच्या विकासासाठी महाविकास आघाडीला मिळणारा हा पाठिंबा ऐतिहासिक आहे. कोरोचीच्या सभेने केवळ गर्दीचा विक्रमच मोडला नाही, तर विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. आता या जनमताचे रूपांतर प्रत्यक्ष मतदानात किती प्रभावीपणे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज.